नमस्कार. आज 3 ऑगस्ट 2026 वार आहे सोमवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. त्यानंतर कालचं वृत्तपत्र विश्लेषण पण आपण आज पाहणार आहोत. तर पहा, काल 2 ऑगस्ट 2026 वार होता रविवार, त्याचं वृत्तपत्र विश्लेषण पहा. पहिली बातमी होती जेनझींसाठी उपदेश, तरुण पिढीने गीता रहस्य वाचून टिळकांचा विचार समजावून घ्यावा, अमित शहा यांचं प्रतिपादन. आणि मनात येईल ते करणे म्हणजे स्वातंत्र्य नव्हे, अजित डोवाल यांचं मत. आता यामधून बॅकवर्ड लिंकेजेसमधून आपल्याला गोष्ट काय समजते पहा, तर स्वातंत्र्य म्हणजे काय याबद्दल आपल्याकडे NCERTs आहेत. पहा, NCERTमध्ये 11वी आणि 12वीची NCERT थोडंसं तुम्ही वाचून घ्या, कारण NCERTच्या ज्या थिअरी आहेत ना त्या आपल्या UPSC परीक्षेला विचारले जातात. ओके, यालाच आपण लिबर्टी म्हणतो. पहा, ओके, व UPSCने लिबर्टीवरती भरपूर प्रश्न विचारलेले आहेत ऑलरेडी. ओके, मग अगदी लिबर्टीसाठी आता मी इथं ही डेफिनेशन जर सांगितलं तर थोडंसं पब्लिक प्लॅटफॉर्मला अनुसरून होणार नाही आहे, त्यानिमित्ताने मी ही डेफिनेशन जी आहे ती इथं स्किप करतोय. पण होमवर्क तुम्हाला नक्की असेल, म्हणजे 2-3 वेळेस आलेले आहेत, UPSCने प्रश्न विचारलेले आहेत. डन. त्यानंतर आपण पुढची बातमी पाहूयात. न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांची न्यायवृंदावर टीका, चांगले काम करणाऱ्या न्यायाधीशांवर अन्याय होतो असं त्यांचं मत आहे. पहा, आता त्यांनी न्यायवृंदावर टीका केलेली आहे. न्यायवृंद म्हणजेच काय, इंग्लिशमध्ये पहा त्याला कोलेजियम सिस्टम म्हणतात. मग आता त्याला आपल्या डेली मॅगझिनमध्ये आपण पाहणार आहोत. आता डेली मॅगझिन हा शब्द थोडासा वेगळं होईल पहा, कारण मॅगझिन म्हटल्यानंतर मंथली येतं. ओके, परंतु आपण ते डेली बेसिसवर अपडेट करणार आहोत, त्यामुळे आपण डेली तशा पद्धतीने काहीतरी तुम्ही समजून घ्या तिथे. ओके, तर पहा, ही कोलेजियम पद्धत नेमकी काय असते किंवा हिचं कार्य काय असतं याबद्दल थोडक्यात आपण चर्चा करूयात. तर पहा, याची रचना जर तुम्ही पाहिलात ना, तर सुप्रीम कोर्टाचे जे CJI असतात, ओके, थोडंसं आपण शाहीला कमी करूयात. हां, तर पहा, सुप्रीम कोर्टामधील जे CJI असतात ते एक व्यक्ती आणि सिनियर जजेस, ओके, उर्वरित जे सिनियर जजेस असतात त्यापैकी 4 हे सगळेजण एकत्र बसतात. ओके, म्हणजे अशा पद्धतीने 5 जण एकत्र येऊन बसतात. पहा, व 5 जण एकत्र येऊन बसून त्यांनी काय करतात पहा, सुप्रीम कोर्टामध्ये आणि हायकोर्टामध्ये नवीन जजेसची जी नियुक्ती आहे त्याबद्दल चर्चा करतात. ओके, मग ती चर्चा केल्यानंतर पहा, त्यांनी काही नावांची रिकमेंडेशन अशा पद्धतीने 1, 2, 3, 4 असं नावांची रिकमेंडेशन देतात. ते कुणाला देतात पहा, ते पाठवतात पुढे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे. मग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय करते पहा, त्यांच्या जे इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहेत त्या इंटेलिजन्स ब्युरोकडे वगैरे ती शिफारस पत्र सोपवते. मग ते काय करतात, प्रत्येक व्यक्तीची ना ते छाननी करतात किंवा हा व्यक्ती कॅपेबल आहे का, जज म्हणून बसण्यासाठी हा व्यक्ती कॅपेबल आहे का. जर पहा तो जर इनकॅपेबल असेल तर लगेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फोन करतं. पहा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया परत त्या कोलेजियम सिस्टीमला फोन करतं व सांगतं की बा हे जे नाव तुम्ही दिलेलं आहे रिकमेंडेशन मधलं, हा व्यक्ती थोडासा आमच्या इंटेलिजन्स ब्युरोला चांगला वाटत नाही, तर प्लीज तुम्ही त्यांच्या नावाऐवजी दुसरं नाव द्या. मग पहा, परत हे कोलेजियम सिस्टीम बसते एकत्र व 5 जण मिळून आणखीन एक निर्णय घेतात व इथं शिफारस पत्र नक्की देऊ शकतात. बरोबर आहे. मग अशा पद्धतीने हे शिफारस काम करतात. मग पहा, इथे जर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पण यस जर म्हटलं त्यांनी की लगेच पहा त्यांनी काय करतात, हे प्रेसिडेंट ऑफ इंडियाकडे जातात. मग प्रेसिडेंट ऑफ इंडिया ते जे रिकमेंडेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि सुप्रीम कोर्टाच्या कोलेजियमने दिलेले होतं त्यांनी शपथविधी देतात किंवा त्यांचा शपथविधी होतो व सुप्रीम कोर्टाचे ते जज म्हणून तिथं नियुक्त होतात. तर अशा पद्धतीने पहा ही प्रोसिजर चालते कोलेजियमची. तर ही कोलेजियम सिस्टमचा उदय कसं झाला किंवा अगदी याचं नेमकं कर्तव्य काय, म्हणजे हे असं का करण्यात आलं, कोलेजियम सिस्टमचा उदय का झाला, तर थोडक्यात आपण पाहूयात. मग त्याच्यानंतर आपल्याला चर्चा करता येईल. पहा, तर तुम्हाला माहिती असेल इंदिरा गांधी, देश की आंधी इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये आपल्या भारतीय संविधानामध्ये महत्त्वपूर्ण घडामोडी घडलेल्या आहेत. त्यापैकीच एक घडामोडी पहा, अगदी जे जजेस आहेत ना त्यांच्या सिनियरिटीवर, म्हणजे पहा 1947ला भारत देश स्वतंत्र झाला ना आणि 1950ला आपला पहा सुप्रीम कोर्ट पण अस्तित्वात आला, म्हणजे भारतीय संविधानाची अंमलबजावणी चालू झाली. बरोबर. मग त्याच्यानंतर पहा जे जजेस आहेत CJI, ओके, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, हे फक्त सिनियर मोस्ट जजेसच तिथं तयार होत होते. बरोबर. परंतु इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये पहा सिनियर मोस्ट जे जज होते ना त्यांना तिथं डावलण्यात आलं व दुसऱ्यांनाच तिथं CJI बनवण्यात आलं. मग हे थोडंसं इथं काय झालं पहा, तर एक चॅलेंजिंग सिच्युएशन झाली की ज्युनियर व्यक्तीच्या अंतर्गत सिनियर व्यक्ती तिथं काम करेल का, असा प्रश्नचिन्ह तिथं निर्माण झाला. त्यानिमित्ताने पहा अगदी पुन्हा 1976च्या काळामध्ये तर आणीबाणी लागली. पहा, मग तिथं त्यावेळेस काही करता येऊ शकलं नाही. मग त्याच्यानंतर पहिली जजेसची जी केस आहे ती 1981ला सुप्रीम कोर्टामध्ये गेली. मग सुप्रीम कोर्टामध्ये ती केस गेल्यानंतर म्हणजे नेमकं CJI व्हायचं कोण. ओके, कारण पहा सिनियर व्यक्तीच्या अंतर्गत ज्युनियर व्यक्ती जर काम करत असेल तर ते योग्य वाटणार नाही ना, कारण हे जे सिनियर व्यक्ती आहेत त्यांना अगदीच कामाचा अनुभव पण चांगला आहे, त्यांचं एक्सपिरियन्स वगैरे सर्व काही जास्त किंवा डिग्री वगैरे तशा पद्धतीने जास्त असतील, तर ज्युनियर व्यक्ती तिथं
त्यांच्या ज्युनियर व्यक्तीच्या अंडर सिनियर व्यक्ती काम करणं हे शोभनीय नाही आहे. मग या निमित्तानेच पहा 1981ला सर्वप्रथम ही फर्स्ट जजेस केस झाली. मग या फर्स्ट जजेस केसमध्ये पहा यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की न्यायाधीशांच्या नियुक्तीमध्ये सल्ला म्हणजे सहमती नाही, म्हणजेच केंद्र सरकारची भूमिका अंतिम मानली गेली. म्हणजेच काय तर हे कोलेजियम सिस्टीम तर बसू शकेल किंवा सुप्रीम कोर्टाचे जे जजेस असतील ना ते अगदी निर्णय घेतील व गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सांगतील, मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जे कोणता निर्णय घेईल ना तेच फायनल असेल असं पहिल्या जजेस केसमध्ये म्हटलं. मग पहा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इथं काय झाली, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे भरपूर पॉवर आली. पहा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे इथं भरपूर पॉवर देण्यात आली 1981च्या जजेस केसमध्ये, बरोबर. मग दुसरं जजेस केस झालं पहा 1993 मध्ये 1993 मध्ये. मग यामध्ये पहा न्यायालयाने आधीचा निर्णय बदलला आणि सांगितले की सल्ला म्हणजे सहमती. ओके, सल्ला म्हणजे सहमती अशा पद्धतीने. पूर्वी काय म्हटलं होतं पहा, सल्ला म्हणजे सहमती नाही असं पहिल्या जजेस केसमध्ये म्हटलं होतं. व दुसऱ्या जजेस केसमध्ये त्यांनी म्हटलं की पहा सल्ला म्हणजे सहमती आहे व येथूनच कॉलेजियम पद्धतीचा जन्म झालेला आहे. दुसऱ्या जजेस केस म्हणजे सेकंड काय म्हणू शकता 1993च्या सेकंड जजेस केसमधून कोलेजियम सिस्टीम अशा पद्धतीने उदयास आली. पहा ओके. मग आता इथं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी पॉवर आहे ना ही कमी व्हायला लागली. मग थर्ड जजेस केस आली. पहा मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी केस केलं की बाबा आता जजेसची नियुक्ती कशा पद्धतीने करायचं, तर त्यावेळेस तिसरा न्यायाधीशाचा खटला जो होता 1998ला त्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की CJI यांनी एकट्याने दिलेला सल्ला पुरेसा नाही, तर त्यांनी इतर 4 वरिष्ठ न्यायाधीशांची चर्चा करूनच शिफारस केली पाहिजे. म्हणजेच काय पहा जे दुसरी जजेस केस होती ना त्यामध्ये फक्त एका जजेसला विचारलं जायचं, ते म्हणजे पहा CJI यांनाच विचारलं जायचं. व याच्या पूर्वी पण म्हणजे पहिल्या जजेस केसमध्ये पण CJI यांनाच विचारलं जायचं व गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे तिथे जास्त पॉवर आलेली होती पहिल्या जजेस केसमध्ये, बरोबर. पण दुसऱ्या जजेस केसमध्ये त्यांनी काय म्हटलं पहा की नाही आमचं कोलेजियम असेल जे की CJIलाच विचारून तिथं काम होईल. पण पहा जर CJIच्या मनावर जर ठेवलं आपण तर CJI आपला नातेवाईकापैकी किंवा आपला जे फेवरेट व्यक्ती आहेत त्यांनाच तिथं काम करू शकतील ना, मग ह्याचा धोका तिथं होता. मग यासाठीच पहा तिसरी जजेसची केस झाली 1998ची. त्यावेळेस त्यांनी म्हटलं की बा एक CJI असेल व त्यांना सहकार्य करण्यासाठी 4 वरिष्ठ जजेस असतील व या 5 जणांचं मिळून एक कोलेजियम असेल व या कोलेजियम मार्फत जे काही रिकमेंडेशन येतील ते रिकमेंडेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला बाध्य असतील व गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने अगदीच त्यांची शिफारस प्रेसिडेंट ऑफ इंडियाला करायचं व त्यांनी पहा शपथविधी द्यायचा. अशा पद्धतीने ही थर्ड जजेस केसमध्ये सर्व काही थर्ड जजेस केसमध्ये हा जजमेंट तिथं आलेला होता, बरोबर आहे. मग पहा पुन्हा काही दिवसानंतर म्हणजे अगदीच 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आले व त्यांना हे थोडंसं खटकलं. त्यांनी म्हटले की सुप्रीम कोर्टामध्ये अगदी त्यांच्या कोलेजियम सिस्टीममध्ये काय चालू आहे. जसं पहा UPSC साठी जर तुम्हाला म्हणजे IAS जर व्हायचं असेल तर तुम्हाला UPSC ची एक्झाम द्यावी लागते. त्यानंतर तुम्हाला तिथं प्रत्येक पेपर क्वालिफाय करावा लागतो, जसं CSAT आहे, त्यानंतर GS आहे, हे सर्व काही आहे पात्रता तिथं, बरोबर. मग एखाद्या आपण जजेसला किंवा सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस ऑफ इंडियाला जर तिथं पात्रता किंवा त्यांना पद देत आहोत तर त्यांना पण काहीतरी परीक्षा किंवा काहीतरी त्यांचं एक काय म्हणू शकता क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे ना, असं 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटलं. मग त्यामुळे त्यांनी काय केलं पहा, त्यांनी एक सिस्टमॅटिक म्हणजे हे कोलेजियम सिस्टीम म्हणजे पहा हे अगदी त्यांच्या आतमधलंच सर्व काही आहे. ओके, 5 व्यक्तीच्या आतमध्ये मनात काय चालू आहे हे कोणालाच माहिती नाही आहे. ओके, तेच ते स्वतः निर्णय तिथे घेतात, आपल्याला तिथं कोणताही इंटरफेअर करता येत नाही. मग हेच त्यांना खटकलेलं होतं बेसिकली. मग त्यांनी काय म्हटलं पहा की हे जे ग्रुपिंग आहे या ग्रुपिंगला फोडण्याचं त्यांनी काम करायचं त्यांनी ठरवलं होतं. मग ती चौथी जजेस केस येते पहा. मग त्यांनी केलं पहा NJAC म्हणजेच नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन, हे 2014ला त्यांनी बसवलं व 99वी घटनादुरुस्ती त्यांनी केली होती आपल्या भारतीय संविधानामध्ये. ओके, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. परंतु पहा परत ही केस ज्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये गेली म्हणजे अगदी यामध्ये गव्हर्नमेंटचा पण रोल असणार होता. NJACची जी कमिटी होती म्हणजे जसं आता 4 आणि 5 हे फक्त सुप्रीम कोर्टाचेच माणसं बसणार होते, तर नाही आता इथं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे पण माणसं बसणार होते. परंतु 5 जजेसनी याला लगेच फेटाळून लावलं, हे म्हटले ई नॉट ऑल्वे. ओके, व अशा पद्धतीने चौथी जी जजेस केस होती ती बंद करण्यात आली किंवा म्हणजे अगदी गव्हर्नमेंटचा इंटरफेअर तिथं ठेवलाच नाही त्यांनी. मग आज घडीला आपण पहा जे कोलेजियममध्ये चालतं ना ते कोणालाच माहिती नाही की कोणत्या पद्धतीवरती जजेसची नियुक्ती करतात. म्हणजे अगदी कोणाला पण ते म्हणजे सडक से उठाकर स्टार बना दूंगा अगदी तशा पद्धतीने. आता तेवढं तर करत नाही म्हणा सुप्रीम कोर्ट, परंतु आता लिगल बॅकग्राऊंडचे आता पुढल्या वर्षी जे 2027 मध्ये नेक्स्ट CJI असणार आहेत म्हणजे आता अगदीच पहा पहिले 2 CJI तर आपले पूर्वीपासूनच आलेले आहेत. ओके, BV नागरत्ना यांच्यानंतर जे CJI येणार आहेत ना त्यांची डायरेक्ट नियुक्ती झालेली आहे कोलेजियममध्ये. ओके, मग अगदी तशा पद्धतीने होतं पहा.
मग ते अगदी त्यांना जर कायद्याचं नॉलेज वगैरे असेल तर त्यांना तिथं घेतलं जातं. मग ते पण त्यांचं बॅकग्राऊंड वगैरे तिथं काही चेक केलं जाणार नाही, किंवा ही 5 जजेसमध्ये काय चालू आहे ही कोणालाच माहिती नाही. पण NJSCच्या कायद्यानुसार म्हणजे 99वी घटना दुरुस्तीनुसार भारत सरकारने एक प्रयत्न केला होता पहा, की कॉलेजियम सिस्टीममध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला पाठवायचं. परंतु सुप्रीम कोर्टाने ती जी खटला होता किंवा ही जी घटना दुरुस्ती होती त्याला अगदीच अनकॉन्स्टिट्युशनल ठरवलं. त्यामुळे पहा आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियममध्ये तिथं काहीच रोल नाही आहे, किंवा ते इंटरफिअर तिथं बेसिकली करू शकत नाहीत. मग ही इंटरफिअर करू नये यासाठीच पहा ही सिस्टीम बनवण्यात आली आहे. पहिल्या जजेस केसमध्ये झालेलं काय होतं पहा, तर 1900 म्हणजे इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळामध्ये झालं काय होता, सिनियर जजेसला त्यांनी डावललेलं होतं व ज्युनियर जजला त्यांनी डायरेक्टली बढती दिली होती व CGI त्यांना केलेलं होतं. यामुळेच पहा त्यांनी काय म्हटलं, की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं जर इथं जास्त काय म्हणू शकता इंटरफिअर जर जास्त असला ना तर प्रॉब्लेम काय होतं, तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला जे चांगलं व्यक्ती आहेत किंवा त्यांच्या फेवरिटिझमचीच व्यक्ती इथं बसवली जातील. बरोबर आहे. मग सुप्रीम कोर्ट चांगल्या पद्धतीने काम करू शकणार नाही व हेच आहे पहा सेपरेशन ऑफ पॉवर. ओके, सेपरेशन ऑफ पॉवर चांगल्या पद्धतीने तर कार्य करू शकणार नाही. या निमित्तानेच पहा ही कॉलेजियम सिस्टमचा उदय झालेला होता. मग यालाच अनुसरून पहा 99वी जी घटना दुरुस्ती करण्यात आली होती ती अनकॉन्स्टिट्युशनल ठरलेली आहे. मग हा परीक्षेला पॉईंट विचारेल का? बिलकुल विचारला जाणार नाही. फक्त तुम्हाला माहिती असू द्या की चौथी जजेस केस वगैरे झाली होती. मग या केसमध्ये पहा सर्वोच्च न्यायालयाने NJSC हे न्यायव्यवस्थेचा स्वातंत्र्याला बाधा पोहोचवणारी आणि घटनेच्या मूलभूत चौकटीचा भंग करणारी असून अघटनात्मक ठरवून त्याला रद्द केले होते. ओके, मी जे सांगितलं ते इथं दिलेलं आहे, ते तुम्ही नक्कीच वाचून घेऊ शकता. बरोबर. व पहा यालाच कॉलेजियम सिस्टमला थोडासा आधार पण आहे, जसं की आर्टिकल 124(2) सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे केली जाईल. बरोबर आहे. आणि 217 उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती राष्ट्रपतींद्वारे केली जाईल. परंतु इथं व्हॉग काय आहे पहा, की कशा पद्धतीने केली जाईल याबद्दल भारतीय संविधान आपलं चुप्प आहे. ओके, मग याचाच फायदा कॉलेजियम सिस्टीम सध्याला घेत आहे. ओके, मग आता कॉलेजियम सिस्टीम मधले काही पॉझिटिव्ह आणि काही निगेटिव्ह आपण चर्चा करूयात. कारण पहा जे उज्ज्वल भुयान आता सध्याला सुप्रीम कोर्टामध्ये जज आहेत त्यांनी निगेटिव्ह बोललेलं आहे किंवा ते चांगलं नाही आहे कॉलेजियम सिस्टम. यामुळे काय होतं ते आपण लगेच पाहणार आहोत. तत्पूर्वी थोडंसं पॉझिटिव्ह बोलूयात. तर न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य इथं टिकून राहतं. राजकीय हस्तक्षेपापासून संरक्षण इथं नक्की होतं कॉलेजियम सिस्टीममुळे. त्यानंतर पहा मूलभूत चौकटीचे इथं रक्षण होतं आणि तज्ञता म्हणजे न्यायाधीशांची गुणवत्ता आणि पात्रता ठरवण्यात न्यायाधीशांपेक्षा उत्तम कोणी असू शकत नाही. या बेसिसवर पहा कॉलेजियम सिस्टम ही सर्वश्रेष्ठ आहे. बरोबर. पण कॉलेजियम सिस्टम ही चुकीची पण आहे. त्याबद्दल थोडक्यात तर पहा पारदर्शकतेचा अभाव. कारण पहा हे जे 5 व्यक्ती आहेत ते कशा पद्धतीने निर्णय घेत आहेत हे तुम्हाला पण माहिती नाही किंवा मला पण माहिती नाही, फक्त ते सुप्रीम कोर्टालाच माहिती आहे. ओके, मग भारतीय लोकशाही आहे ना किंवा भारत देश आपला लोकशाहीवर चालतो ना, मग ट्रान्सपरन्सी असणं गरजेचं आहे ना. आपण सरकारला ट्रान्सपरंट राहावं असं आपण म्हणतो, मग सुप्रीम कोर्टाने ट्रान्सफर का नसू नये? प्रश्न बरोबर आहे ना. बरोबर आहे. म्हणजे पहा लोकपाल त्यानंतर कोणता आणखीन म्हणजे CVC. ओके, हे सर्व कमिशन आपण कशासाठी नियुक्त केलेले आहेत? तर पहा आपली जी लोकशाही ती चांगल्या पद्धतीने आणि ट्रान्सपरंट असावी व म्हणजे जी जनता आहे ती सार्वभौम आहे किंवा जनता सर्वस्व आहे. बरोबर. मग व सुप्रीम कोर्ट हे त्याच्या अंडर येतात किंवा जनतेची सेवा करण्यासाठी सर्व तिथं व्यक्ती झालेले आहेत किंवा सरकार पण जनतेचे सेवक आहे. बरोबर. मग यासाठी तिथं पहा ट्रान्सपरंट असणं गरजेचं आहे. जनता जनार्दन आहे ना. मग अगदी तसं म्हटल्यानंतर सुप्रीम कोर्ट का ट्रान्सपरंट असू नये हा तिथं नक्कीच प्रश्नचिन्ह आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा स्वपक्षपात. तर नातेवाईक किंवा ओळखीच्यांनाच प्राधान्य दिल्याचा आरोप होतो व हे सर्रास आहे. पहा ओके, तुम्ही कोणतेही जज म्हणजे आता सध्याला तुम्ही ना कोणतेही जजेस उकरून पाहू शकता म्हणजे त्यांची हिस्ट्री वगैरे, तर त्यांचे दादा परदादा किंवा चाचा भतीजा वगैरे तिथं राहिलेले आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी CGI वगैरे कार्य पाहिलेलं आहे. त्याच्यानंतरच पहा त्यांना नियुक्ती भेटत आहे, अन्यथा भेटत नाही आहे. ओके, आता अगदी त्याला अपवाद नक्कीच आहेत, मी मान्य करतोय त्याला अपवाद. NV रमन्ना त्यानंतर जस्टिस गवई हे सर्व अगदीच आहेत, त्याला अपवाद आहेत. परंतु बहुतांश जे जजेस आहेत ना त्यांच्या पार्श्वभूमी नक्कीच हायकोर्टाची किंवा सुप्रीम कोर्टाची तशा पद्धतीने राहिलेली आहे. जसं की पहा संजीव खन्ना यांचं पण पार्श्वभूमी होती. त्याच्यानंतर नेपोटिझमचा डायरेक्टली जर तुम्ही उपचारच घ्यायचा म्हटलं तर CGI DY चंद्रचूड यांचे वडील होते पहा YV चंद्रचूड, यशवंत चंद्रचूड म्हणजे इंदिरा गांधी यांच्या टर्ममध्ये त्यांचं पण CGI पद होतं पहा. ओके, म्हणजे अगदी आहे आपल्याकडे. त्यानंतर पुढल्या वर्षी येणाऱ्या BV नागरत्ना मॅडम त्यांचे पण आय थिंक अंकल काहीतरी होते. ओके, म्हणजे अशा पद्धतीने प्रत्येकाचं काही ना काही तिथे हिस्ट्री आहे जी की सुप्रीम कोर्टामध्ये त्यांचं चाचा भतीजा वाद जे तुम्ही म्हणता ना ते तिथं राहिलेलं आहे. मग हे नेपोटिझम तिथं होत नाही आहे का? तर बिलकुल होत आहे. पहा म्हणजे आपल्या ओळखीच्याच व्यक्तींना ते तिथं घेत आहेत, बाकी दुसऱ्या व्यक्तींना तिथं होत आहे, त्यांना तिथं संधी मिळत आहे का? तर बिलकुल नाही. मग हे चुकीचं होतं. त्यानंतर संसदीय सार्वभौमत्वाला आव्हान. लोकशाहीत निवडून आलेले प्रतिनिधित्व या प्रक्रियेबाहेर असतात, हे खूप मोठं कारण आहे.
मी तुम्हाला आत्ताच म्हटलं पहा, ट्रान्सपरन्सी, आपण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून ट्रान्सपरन्सी म्हणतो, परंतु सुप्रीम कोर्टापासून तुम्ही का म्हणत नाही? मग त्याच्यानंतर पहा, आपल्या देशामध्ये तुम्ही जे एमपीज वगैरे निवडून देतात ते कायदे बनवतात, बरोबर आहे. मग त्या कायदे बनवणाऱ्या व्यक्तींना तिथं सुप्रीम कोर्टामध्ये स्थान का नाही आहे? कारण पहा, आपल्या देशामध्ये पार्लिमेंट आहे ना, किंवा संसदीय पद्धतीची लोकशाही आहे, मग त्या संसदेला आपण का डावललेला आहे? मग हा तिथं बेसिकली नवीन प्रश्नचिन्ह नक्कीच आहे. मग या निमित्ताने पहा, हे प्रॉज काही आहेत व कॉन्स काही आहेत, किंवा म्हणजे याच्या बाजूने आणि याच्या विरोधात हे दोन्ही आर्ग्युमेंट मी ठेवलेले आहेत. तर प्लीज हे थोडक्यात तुम्हाला वाचून ठेवायचं आहे, किंवा म्हणजे लक्षात ठेवायचं आहे. परीक्षेला जर विचारलं तर तुम्हाला हे नक्की लिहिता येईल. कारण पहा, सध्याचं जे गव्हर्नमेंट आहे ते थोडंसं कोलेजियमच्या विरोधात आहे. तुम्हाला माहितीच असेल की हे पहा, इथे आपण आल्यालाच पाहिलेलं आहे की त्यांनी आल्यालाच 2014 मध्येच हा कायदा केला होता, परंतु तो सुप्रीम कोर्टाने रद्द ठरवला आहे. त्यामुळे पहा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सध्याला तरी नक्कीच कोलेजियमच्या विरोधात आहे. त्यामुळे परीक्षेला प्रश्नचिन्ह विचारले जाऊ शकतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर न्यायव्यवस्थेची स्वतंत्र जपणे जितके गरजेचे आहे तितकेच त्यात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणणे आवश्यक आहे, हे निष्कर्ष म्हणून तुम्ही यूज करू शकता. तसेच पहा, सरकार आणि न्यायव्यवस्था यांनी एकत्र येऊन लवकरात लवकर अंतिम केले पाहिजे, म्हणजे मेमोरंडम ऑफ प्रोसिजर, म्हणजे कशा पद्धतीने ही काम करेल हे त्यांनी प्रकाशित करणं गरजेचं आहे, ज्यामुळे नियुक्तीच्या निकषांमध्ये आणि वेळेच्या मर्यादेत तिथं स्पष्टता येईल. व पहा, जनतेला त्यांनी ट्रान्सपरन्सी आहे असं दाखवणं खूप गरजेचं आहे. अन्यथा प्रॉब्लेम काय होतो पहा, सुप्रीम कोर्टावरचा विश्वास तिथं कमी कमी होत जाईल, व हे आपल्या इन्स्टिट्यूशनसाठी किंवा डेमोक्रेसीसाठी खूप घातक असणार आहे. आता अगदीच पहा, ज्यावेळेस CJPचं प्रोटेस्ट झालेलं होतं ते कशामुळे झालेलं आहे? तर नक्कीच पहा, सरकारवरती थोडासा अविश्वास झालेला होता विद्यार्थ्यांचा, किंवा ट्रान्सफर म्हणजे पेपर फुटीचे प्रकरण वगैरे जास्त येते, त्यामुळे CJPचं प्रोटेस्ट झालं, बरोबर आहे. मग अगदी तशाच पद्धतीने पहा, सुप्रीम कोर्टाने पण तिथे इन्स्टिट्यूशनला अगदी इन्स्टिट्यूशन चांगल्या पद्धतीने स्वतंत्ररित्या काम करतायत हे दाखवून देणं गरजेचं आहे त्यांच्या जजमेंटमधून. म्हणजे पहा, आपल्याकडे एक म्हण पण आहे की फक्त जस्टिस आपण निकाल देऊन चालत नाही, तर ते जस्टिस झालेलं आहे हे दाखवून द्यावं लागतं. ओके, त्यावेळेस खरा तो निकाल असतो. व जर असं होत नसेल ना, तर त्याला निकालाला कुठेही मान्यता नसते पहा, कारण पब्लिकला माहिती असतं की कोण खरा आहे व कोण चुकीचा आहे, बरोबर. मग सुप्रीम कोर्टाने पण हे लक्षात ठेवायला पाहिजे त्यांची विश्वासार्हता बाळगण्यासाठी. मग ती पहा, इथं त्यांनी तेच म्हटलेलं आहे पहा, उज्ज्वल भूषण. आता यांची टीका तर म्हणजे खूप जास्त टोकाची आहे, पण आता यांची टीका वाचल्यानंतर ते तुम्हाला लगेच समजेल. पहा, यांनी काय म्हटलेत, कारणे न देता तुम्ही प्रत्यक्षात अफाट मेहनत घेणाऱ्या न्यायाधीशांवर अन्याय करत आहात. काही विशिष्ट प्रकारच्या लोकांना न्याय व्यवस्थेत येण्याची मुभा मिळते आणि तेच नंतर लोकांच्या एका समूहाला किडे संबोधतात, हे पूर्णपणे असंवैधानिक आहे. आता समजलं ना तुम्हाला? सुप्रीम कोर्टाचे जजेसच सुप्रीम कोर्टाच्या, आता मी म्हणणार नाही ते तुम्ही समजून घ्याल, ओके. नाहीतर इथं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट मे बी होऊ शकेल. ओके, आय होप मी वापस आलेलो आहे. डन. तर आय होप हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल. व कोलेजियम सिस्टम काय आहे ही मी थोडक्यात सांगितलेलं आहे. पहा, ज्यावेळेस आपण पॉलिटी वगैरे शिकू ना, किंवा जर तुम्हाला वाटत असेल की कोलेजियम सिस्टमबद्दल जास्त चर्चा करा, तर मी हे जे जजेस केसेस आहेत ना ते खूप डिटेलमध्ये घेईल. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी असाच निर्णय काय घेतला होता हे मी खूप डीपमध्ये जाऊ शकतो. पहा, पण स्वतःला आवरत आहे कारण हे करंट अफेअर्स आपला कमी वेळामध्ये घ्यायचं असतं या निमित्ताने. डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट न्यूज पहा, उच्च शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे. गेली 4 वर्ष जर्मनीचे भारतातील राजदूत असलेले डॉक्टर फिलिप अकेरमन हे पुढील नियुक्तीसाठी या आठवड्यात चीनला रवाना होतील. या निमित्ताने लोकसत्ताने त्यांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटलं पहा की जर्मनीमध्ये जे उच्च शिक्षण आहे ना ते सर्वस्वी गव्हर्नमेंट ऑफ जर्मनीची जबाबदारी आहे. ओके, त्यांच्या स्टेटची तिथं जबाबदारी नसते. मग त्यांनी पण तेच म्हटलंय पहा, भारत देशामध्ये प्रायव्हेट कल्चर जास्त वाढत आहे व हे चुकीचं आहे, कारण यामुळे समानता येणार नाही देशामध्ये. कारण जे गरीब विद्यार्थी ते क्लासेस लावून किंवा अगदीच पहा मोठे मोठे एज्युकेशन इन्स्टिट्यूटमध्ये ते स्वतःचं ॲडमिशन वगैरे करू शकत नाही. त्यामुळे पहा त्यांच्यावर डिस्क्रिमिनेशन होईल असं त्यांनी असं डिप्लोमॅट जे आहेत जर्मनीचे ते म्हणत आहेत. आय होप ही पण बातमी तुम्हाला थोडक्यात समजलेलीच असेल. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा, राज्यात लवकरच रुग्णवाहिका धोरण येणार आहे. सर्व आपत्कालीन सेवांचे प्रभावी एकत्रीकरण शक्य होईल यामुळे. तर पहा, महाराष्ट्र राज्य रुग्णवाहिका धोरण आखणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. त्यानंतर या नव्या धोरणामुळे रुग्णवाहिकांच्या दरात पारदर्शकता येण्यासोबतच प्रतिसादाची वेळ निश्चित होईल आणि सर्व आपत्कालीन सेवांचे प्रभावी एकत्रीकरण करणे शक्य होईल. ओके, ही आपल्यासाठी नक्कीच चांगली न्यूज असणार आहे. त्यानंतर पुढे चला. आता नेक्स्ट न्यूज आहे पहा, इथेनॉलमुळे 30 रुपयांनी स्वस्त पेट्रोल मिळेल असं केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाचं म्हणणं आहे. आता ते थोडक्यात आपण समजून घेऊयात. याच्या पूर्वी पहा फक्त थोडक्यात असं सांगायचं, परंतु आज मी डिटेलमध्ये सांगणार आहे की पेट्रोलच्या प्राइजेस कशा पद्धतीने ठरवल्या जातात. ओके, तर लक्षात घ्या तुम्ही. आता तुम्ही दरवेळेस न्यूजपेपरमध्ये वगैरे ऐकलं असाल, किंवा ज्यावेळेस इराण आणि अमेरिकेचं युद्ध चालू होतं ना, आता आजच्या पेपरला आलेली आहे पहा की नव्याने आम्ही कोणताही हल्ला दोघं पण करत नाहीत एकमेकावरती. म्हणजे अमेरिका पण शांत आहे व इराण पण शांत आहे सध्याला. ओके, त्यानिमित्ताने आपण म्हणू शकतो की सध्याला युद्ध थोडंसं
स्टेवरती आहे किंवा थांबलेला आहे, बरोबर. मग पहा ज्यावेळेस युद्ध चालू होतं ना, तर तुम्ही बॅरल हा शब्द ऐकला असाल. पहा की जे पेट्रोलियम क्रूड ऑइलचं जे बॅरल आहे ना, त्याची प्राइस 120-130 पर्यंत वगैरे गेलेली आहे. पण सध्याला पहा त्याची जी प्राइस आहे ना ती $80 पर बॅरल आहे. पहा सॉरी रुपयेमध्ये केलं मी कन्वर्ट. एकच मिनिट याला क्लिअर करूयात आपण, किंवा एक ब्लँक पेज घेईल त्यावरती चांगल्या पद्धतीने मला समजून सांगेन मी. ओके, एकच मिनिट आलेला आहे. हां, तर लक्षात घ्या. आता पहा जे क्रूड ऑइल आहे म्हणजे कच्चं तेल. ओके, कच्चं तेल आपण कुठून आणतो पहा, तर मिडल ईस्टपासून आपण कच्चं तेल मिळवतो. व कच्चं तेल कशामध्ये येतं पहा, बॅरलमध्ये येतं. ओके, बॅरल. मग या बॅरलची प्राइस तुम्हाला माहिती असेल तर आज घडीला $80 पर बॅरल अशा पद्धतीने आपल्या देशामध्ये ते क्रूड ऑइल येतं, बरोबर आहे. मग एका बॅरलमध्ये किती लिटर तेल येतं किंवा क्रूड ऑइल येतं, तर पहा जवळपास 159 लिटर एवढं जे क्रूड ऑइल आहे ते एका बॅरलमध्ये समावतं, बरोबर आहे. मग याला तुम्ही जर भारतीय करन्सीमध्ये 1 लिटर इज इक्वल टू किती पहा, फक्त 42 रुपये, 42 किंवा 43 रुपये घ्या तुम्ही. ओके, 42 किंवा 43 रुपये आपला 1 लिटर क्रूड ऑइल पडतं. ओके, म्हणजे कच्चं तेल जे आहे ना ते भारत देशामध्ये आल्यानंतर फक्त पहा 42 किंवा 43 रुपयाला येतं, बरोबर आहे. मग पहा हे कच्चं तेल जे आहे, जे क्रूड ऑइल आलेलं होतं बॅरलमध्ये, ते आपलं कुठं जातं, रिलायन्सच्या किंवा अन्य ज्या रिफायनरीज आहेत आपल्या देशामध्ये त्या रिफायनरीमध्ये हे तेल जातं, रिफायनरी. मग इथं रिफायनरीमध्ये गेल्यानंतर पहा इथून रिफायनरीमधून त्यांच्यामध्ये अगदीच जे आपल्या नवीन व्हेकल्स आहेत BS6 वगैरे ना, त्यामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने उच्च दर्जाचं तेल लागतं. त्यानंतर BS4. ओके, कारण पहा BS4 पेक्षा BS6 हे प्रदूषण कमी करतं, बरोबर आहे. मग अगदी त्याला धरून BS6ला अनुसरून ते सर्व ॲडिटिव्ज वगैरे तिथं ॲड केले जातात व नवीन प्रमाणात जे कच्चं तेल होतं त्याला पक्क तेल तिथं बनवण्यात येतं व खऱ्या अर्थाने शुद्ध पेट्रोल आपल्याला प्राप्त होतं. ओके, मग हे शुद्ध पेट्रोलवरती आपल्याला किती पहा खर्च किती येणार आहे, तर पहा 55 रुपये ते 57 रुपये अशा पद्धतीने 57 रुपये अशा पद्धतीने कंपनी, म्हणजे त्यामध्ये पहा क्रूड ऑइलचा खर्च होता पहा फक्त 42 रुपये व त्याबद्दल आपण रिफाईन केलं किंवा त्याला फिल्टर केल्यानंतर त्याचा खर्च होतो पहा 55 ते 57 रुपये असा तिथं खर्च होतो, बरोबर. इथपर्यंत तुम्हाला समजलं. मग त्याच्यानंतर आता येतं पहा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची याबद्दल ड्युटी लागतात. आता पहिली ड्युटी काय आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची पहा, पेट्रोलची मूळ किंमत होती 57 रुपये. मी सांगितलं ना क्रूड ऑइल आल्यानंतर पहा आपल्याला फक्त 42 रुपयाला लिटर पडत होतं. मग त्यावरती प्रोसेसिंग वगैरे केली, कारण BS6 वगैरे गाड्या आहेत आपल्याकडे. मग याला जर अनुसरून तुम्ही पाहिलात तर 57 रुपये आपल्याला एका लिटर मागं पडतं पेट्रोल. ओके, ही खरी किंमत आहे पेट्रोलची. 57 रुपये ही खरी किंमत आहे पहा. पेट्रोल जे तुम्ही आज आपल्या व्हेकलमध्ये भरत आहात ना ती खरी किंमत आहे व प्युअर शुद्ध. ओके, 100% शुद्ध पेट्रोलची ही किंमत आहे 57 रुपये. मग आता त्याची मॅजिक पहा आता इथे. ओके, मग यावरती लागते पहा एक्साईज ड्युटी. एक्साईज ड्युटी किती 20% लागते किंवा 20 रुपये लागते. 20% म्हणता येणार नाही, ते थोडंसं जास्त होईल मग तर. ओके, पण पहा किंवा कमी जास्त होईल. आता मला ते थोडंसं सीसॅट माझं कमजोर आहे व विद्यार्थ्यांना माहिती आहे माझ्यासोबत शिकलेले, माझं UPSC न क्लिअर होण्याचं कारण ते होतं सीसॅट, तर तुम्ही लक्षात घेऊ शकता. ओके, तर पहा हे आहे 19.90 रुपये, म्हणजे 20 रुपये इथं काय झालेलं आहे पहा, तर केंद्र सरकारचे टॅक्स लागले, बरोबर. मग आता इथं 55 किंवा 57 घ्या तुम्ही, बरं 57 घेऊयात आपण. मग 19 पॉईंट म्हणजे 20 रुपये आणि 57 रुपये म्हणजे किती पहा, इथं झाले 77 रुपये, बरोबर. मग याबद्दल पहा डीलरचं कमिशन, जे आता डीलर आहेत, ओके, जे पेट्रोलचं तशा पद्धतीने डील करणार आहेत त्यांचं जे कमिशन आहे ती घेऊयात आपण 8 रुपये. मग पहा 77 प्लस 8 किती होतील, मग अगदीच पहा इथं होतील 85 रुपये, बरोबर आहे. मग 85 रुपये झाले ना, या 85 रुपयेवरती स्टेट गव्हर्नमेंट टॅक्स लावतं पहा. ओके, स्टेट गव्हर्नमेंटचं इथं टॅक्स लावतं 20 ते 25%. इथं किती गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं 20% टॅक्स लागतं व इथं जवळपास 25% टॅक्स लागतं. स्टेटची एक्साईज ड्युटी किंवा स्टेटचं व्हॅल्यू ॲडिशन टॅक्स. ओके, व्हॅल्यू ॲडिशन टॅक्स पहा हे VAT स्टेट गव्हर्नमेंटचं लागतं 20 ते 25%. इथं 25% आहे बेसिकली महाराष्ट्र राज्याचं. ओके, पण गव्हर्नमेंटचं 20%. मग ह्या सगळ्यांवरती पहा इथं किती टक्के लागलं आहे टॅक्स स्टेट गव्हर्नमेंटचं, तर 25% इथं स्टेटचं टॅक्स आहे. मग अगदी पहा आपल्या महाराष्ट्राचं जर तुम्ही पाहिलात तर 21.16 रुपये स्टेट गव्हर्नमेंट घेऊन जातं. मग मला ना सांगा ना तुम्ही 85 प्लस 21 रुपये जर तुम्ही केलात, यामध्ये जर 20 रुपये जरी ॲड केलात तर 105 रुपये अशा पद्धतीने आपल्या राज्यामध्ये पेट्रोल मिळतं. मग आता अगदी हे मुंबईचं झालं 105 रुपये. मग पहा मुंबईमधून जर तुम्ही दुसरीकडे घेऊन गेलात व तिथे जे रिटेलर आहेत त्यांचं पण काही प्रॉफिट आहे ना, मग अगदी तशा पद्धतीने जर केलात तर आज घडीला जे पेट्रोल मिळतं तर ते विविध भावानुसार आपल्या देशाला
आपल्या प्रत्येक पेट्रोल पंपावरती विविध भावानुसार वगैरे विकलं जातं, परंतु मूळ किंमत जर तुम्ही खऱ्या अर्थाने पाहिलात तर किती होती? 57.35 रुपये. मला ही खूप दिवसांपूर्वीच पासूनच सांगायचं होतं की खऱ्या अर्थाने तुम्हाला मूळ किंमत किती आहे पेट्रोलची वगैरे, पण मॅजिक इथं असं आहे की 50% तुम्ही टॅक्स भरता सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटला, बरोबर आहे. ओके, आता मी याबद्दल जास्त काही डिटेल्स वगैरे जाणार नाही. जुलैमधलं 29 का 30 मधलं फायनान्शियल एक्सप्रेसचा हा आर्टिकल होता, त्या बेसिसवरून मी हा पॉईंट इथं काढलेला आहे. ओके, पण पहा, मान्य आहे सेंट्रल गव्हर्नमेंटला पण भरपूर खर्च वगैरे असतात त्या निमित्ताने, परंतु तुम्ही लक्षात घेऊ शकता बाकी इथेनॉलमुळे 30 रुपये पेट्रोल स्वस्त होईल, मग खरंच होऊ शकलं असतं, परंतु सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटने जर टॅक्सेस कमी केले तर हे नक्की शक्य आहे. परंतु पहा, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट कधीही टॅक्सेस यावर कमी करणार नाही, त्यामुळे ही स्थिती येणार नाही. इथेनॉल जरी ॲड केलं तरी हीच स्थिती असणार आहे, व इथेनॉल जरी ॲड नाही केलं तरी ही स्थिती असणार आहे. आय होप तुम्हाला हा पॉईंट नक्की समजला असेल. डन. त्याच्यानंतर पुढे चला, जीएसटी संकलनात 15.4% वाढ झालेली आहे व त्यामध्ये परत एकदा महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. यस, गुड न्यूज आपल्यासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, पुढची बातमी आहे, कापसावर वाढत्या खर्चाची शेतकऱ्यांची तक्रार, केंद्रीय कृषी मंत्र्याकडून सेंद्रिय खताचा उतारा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, आय थिंक दुसरं नाही आहेत. हां, हे 2 आर्टिकल मी वाचलेले आहेत, तुम्ही वाचू शकता, परंतु मी काल यामुळेच घेतलं नाही. पहा, हे आर्टिकल दोन्ही. ओके, तर शक्य झालं तर तुम्ही हे दोन्ही आर्टिकल वाचून घेऊ शकता, पण ठीक आहे, मी स्किप करतोय. त्याच्यानंतर आजचं लोकसत्ता व कालच्या द हिंदूमध्ये पण काही बातमी नव्हती पहा, त्यामुळे मी कालचं वृत्तपत्र विश्लेषण व्हिडिओ बनवलं नाही. व आजच्या पण तसंच आहे, आजच्या लोकसत्तामध्ये पण काहीच बातमी नाही आहे. मी अद्याप द हिंदू वाचलेलं नाही आहे, कारण ते मला थोडंसं लेट डिलिव्हर झालं. ओके, मग आता अगदीच ते उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत आजचं द हिंदू. पण आजचं लोकसत्ता तुम्ही लक्षात घ्या. तर 17 जिल्ह्यांमध्ये अजूनही टँकरने पाणी पुरवठा होत आहे. निम्म्या राज्यात कमी पाऊस झालेला आहे व तुम्हाला माहिती असेल सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेले जिल्हे इथं देण्यात आलेले आहेत. यामध्ये अकोला आहे, वाशिम आहे, अमरावती, बीड, लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, नंदुरबार, सोलापूर आणि कोल्हापूर एवढे जिल्हे आहेत जिथे अगदीच सरासरीपेक्षा सरासरीपेक्षाही कमी पाऊस झालेला आहे ते. ओके, व राज्यभर तर पूर्ण निम्म्यातच पाऊस झालेला आहे. ओके, हे खूप भीषण आहे आपल्यासाठी. नेक्स्ट न्यूज पहा, प्राप्तिकर भरणारे 94,000 शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र ठरलेले आहेत. मग इथे आकडेवारी वगैरे दिलेली आहे, शक्य झालं तर वाचून घेऊ शकता. त्यानंतर इराणवर नव्याने हल्ले नाहीत, हीच बातमी मी आत्ता सांगत होतो. त्यानंतर हवाई प्रवाशांना आर्थिक झळ, विमानतळ वापरकर्ता विकास शुल्कात 300% वाढ झालेली आहे. म्हणजे पहा, अगदी विमानतळावरती म्हणजे जे प्लेनचं जे तिकीट असतं ना, ते तिकीट महाग का असतं तर नक्की पहा, विमानतळावरचा जो सर्व खर्च आहे तो तिथं मॅनेज करण्याचा जो खर्च आहे तो ॲड केला जातो तिकिटामध्ये, त्यामुळे तो वाढ झालेला आहे. व कोलकाता एअरपोर्टवरती तो घट झालेला आहे पहा. व आपल्या जिल्ह्याला किंवा अगदीच आजूबाजूचे जे विभाग आहेत तिथं का विमानतळ वगैरे होऊ शकत नाही, त्याचं नेमकं हेच कारण आहे पहा, की जे विमानतळ आहे त्याला मॅनेज करण्याचा जो खर्च आहे तो जे विमान कंपन्या आहेत तो उचलू शकत नाहीत. व सध्याला आपल्या भारत देशामधील ज्या विमान कंपन्या आहेत त्या थोडे करून बंद पडत आहेत पहा. ओके, म्हणजे अगदीच ते मर्ज तरी होत आहेत एअर इंडियामध्ये किंवा अगदी स्वतंत्ररित्या ते कारभार चालू शकत नाहीत. त्याचं नेमकं कारणच हे आहे पहा, की त्यांना खूप आर्थिक झळ तिथं बसत आहे. ओके, म्हणजे प्रॉफिटमध्ये न जाता ते लॉसमध्ये जात आहेत. ओके, माझ्या मते आय थिंक लास्ट वीकमध्येच इंडिगोबद्दल पण आणखीन एक त्यांना हे करण्यात आलं आहे, हे लावण्यात आलेलं आहे, त्यांच्यावरती दंड लावण्यात आलेला आहे. का तर त्यांनी 85 दिवसामध्ये त्यांची रिपोर्ट त्यांनी सादर केली नव्हती या कारणानिमित्त. ओके, मग अशा पद्धतीने जर त्यांना जर बसत असेल तर ते चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकत नाहीत पहा. व एकीकडे आपण विमानतळांचे खर्च जर वाढवतच राहिलो तर पहा, जे विमान कंपनी आहेत ना ते शटडाऊन होतील मग यासाठीच पहा, भारत सरकारने थोडंसं या कंपन्यांबद्दल पण विचार करणं गरजेचं आहे. व पहा, पूर्वी प्रवासीची क्षमता होती ती कमी होती आपल्या देशाची, व आता प्रवासी क्षमता जास्त वाढली आहे. प्रत्येक जण आता विमानानं प्रवास करू शकत आहेत, पण समस्या ही आहे की विमानतळाचा खर्च वाढलेला आहे. ओके, यामुळे तिकिटाचे पण तिथं दर वाढत आहेत. ओके, तर ही पण बातमी आय होप समजली असेल. त्याच्यानंतर अमृत पिढीने व्यसनांपासून दूर राहावेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी. व पहा, आता मला ती आकडेवारी किंवा अगदीच त्याबद्दल मी शहानिशा करू शकत नाही, मी त्याबद्दल हे नाही आहे, परंतु इंस्टाग्राम रील्सवर वगैरे तुम्ही पाहिलं असाल की पहा, सध्याची जी जेन झी आहे ती थोडंसं कमी अल्कोहोल कन्झ्युम करते असं त्यांचं मत आहे. ओके, त्या न्यूजची मी नक्कीच शहानिशा करून तुम्हाला आगामी लेक्चर्समध्ये वगैरे सांगण्याचा प्रयत्न करेन. पण जर खरंच वास्तव्य असेल तर ही चांगली न्यूज आहे पहा आपल्यासाठी, कारण जी जेन झी आहे ती जर अल्कोहोलचं कन्झम्पशन कमी करत असेल तर नक्कीच व्यसनी ते होणार नाहीत, परंतु त्याचा परिणाम असा होईल पहा की जे स्टेट गव्हर्नमेंट आहेत आणि सेंट्रल गव्हर्नमेंट आहेत ना, त्यांना तिथं बेसिकली हे असणार नाही, म्हणजे इन्कमचं स्रोत जे आहे त्यांचं ते कमी होऊ शकेल पहा. मग त्यामुळे नक्कीच त्यांना चिंता करणं तर गरजेचं आहे. ओके, डन. त्याच्यानंतर जागतिक गहू उत्पादनात मोठी घट झालेली आहे. कशामुळे घट झाली असेल तुम्हाला सर्वांना माहिती आहे पहा,
अल निनोमुळे आणि इराण, अमेरिका आणि रशिया युक्रेनचा संघर्ष या कारणाने होतं. पहा, युक्रेनमध्ये पूर्वी गहू पिकवला जायचा किंवा आपल्या देशाने पण तशा पद्धतीने व्यवहार व्हायचे गव्हाचे, परंतु ते आता काय झाले पहा, खूप कमी झालेलं आहे युक्रेनमध्ये. सध्याला एक चांगली गोष्ट, चांगले म्हणता येणार नाही, परंतु एक न्यूज आहे पहा, की रशिया आता थोडंसं बॅकफुटवर आलेलं आहे व युक्रेन खूप पुढे आलेला आहे. ओके, म्हणजे युक्रेनने कमबॅक, द ग्रेट कमबॅक तुम्ही म्हणू शकता, अशा पद्धतीने त्यांनी केलेलं आहे. रशियाला हे चिंताजनक झालेलं आहे. आता त्याबद्दल पण न्यूज नक्कीच येतील, तेव्हा आपण ते पाहूयात. त्यानंतर पहा, 8 वर्षात 7 प्रमुख परीक्षा वादात ठरलेल्या आहेत. आता यामध्ये तलाठी त्यांनी इन्क्लूड केलेली नाही आहे, परंतु नक्कीच इथे दिलेलं आहे की बा महाराष्ट्र राज्यातील ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या 7 प्रमुखरित्या वादात ठरलेल्या होत्या व बरोबरच आहे पहा ते, म्हणजे याबद्दल लवकरात लवकर महाराष्ट्र राज्य सरकारने पावलं उचलणं गरजेचं आहे. आता त्यामध्ये लेटेस्ट आहे पहा MPSCची पण. ओके, व MPSCवर अशा पद्धतीने आता नुकतं तरी आरोप झालेले नव्हते, परंतु असे जर आरोप MPSCवरती पण होत राहिले तर ते अगदीच घटनात्मक आयोगासाठी खूप चुकीचं होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर MPSCने हे जे आरोप आहेत त्यांची तथ्यता किंवा जे फॅक्ट्स वगैरे आहेत त्यांची चेकिंग करणं खूप गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. नेक्स्ट पहा, साखरेच्या दरवाढीनंतर उद्योजक चिंतेत, व ही न्यूज आपण याच्यापूर्वीच सांगितलेली होती. पहा, इथेनॉलमुळे होणार काय आहे तर साखरेचं उत्पादन घटलेलं आहे व मागणी तर तेवढीच आहे ना. आपल्याकडे स्वीट इंडस्ट्री भरपूर आहे, बेकरी इंडस्ट्री भरपूर आहे, मग तिथे साखर जी लागणार आहे मग ती करायचं काय. मग यासाठी पहा, इथेनॉल ब्लेंडिंग जर होत असेल ना तर नक्की प्रॉब्लेम तिथं काही नाही, परंतु थोडंसं त्याला वेळ देणं गरजेचं आहे. ठीक आहे, 2030ला तुम्ही हे टार्गेट अचीव केलं तर बेटर झालं असतं, परंतु भारत सरकारने लगेच ते केलं व त्याचा फटका असा आहे की तुमचे एकतर प्राइस पण कमी झाले नाहीत. याच कारणानिमित्त थोडंसं इथेनॉल ब्लेंडिंग जो इश्यू आहे तो चर्चेत आलेला आहे. आय होप ही पण बातमी तुम्हाला नक्कीच समजली असेल. डन. त्याच्यानंतर चीनमधील भारतीयांना व्हिसा रोजगाराच्या अडचणी, म्हणजे पहा, आपल्या देशातील ज्या पद्धतीने मीडिया आहे अगदी त्याच पद्धतीची मीडिया चायनामध्ये पण आहे. मग चायनाची जी मीडिया आहे ती भारतीयांविरोधीच वगैरे तशा पद्धतीने नारे देत आहेत किंवा म्हणजे प्रत्येक गोष्टीला इंडियन विरोधी दाखवत आहेत, त्यामुळे तिथं कंप्लेन गेलेली आहे. ओके, त्याला पण आपण इंटरनॅशनल रिलेशनच्या क्लासमध्ये वगैरे ते पाहणार आहोत. त्यानंतर स्वतः थोडंसं सेल्फ प्रमोशन करेन. ज्या विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल रिलेशनची बॅच खरेदी करायची आहे किंवा अगदी एनरोल करायचं आहे त्यांनी माझ्याकडे संपर्क नक्की साधू शकता. ओके, त्याचे लेक्चर्स मी नियमित आता घेणार आहे. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे सिर्फ कफन बदला आहे, बाकी काही नाही आहे, तर ही पण बातमी स्किप करू शकता. त्यानंतर केंद्र सरकारचे कोर्स करेक्शन. आता पहा, हे खूप गरजेचं आर्टिकल आहे. CJPचं प्रोटेस्ट झाल्यानंतर केंद्र सरकार कशा पद्धतीने हँडल करेल किंवा काय करेल याबद्दल हा आर्टिकल आहे. शक्य झालं तर तुम्ही स्वतः वाचून घ्या, कारण हे पब्लिक प्लॅटफॉर्ममध्ये मी सगळ्या गोष्टी इथं सांगू शकत नाही, या निमित्ताने मी स्वतःला थांबवत आहे. त्यानंतर पहा, पदोन्नतीला चालना की स्पर्धा परीक्षांच्या संधींवरती गदा आलेला आहे, हा प्रश्नचिन्ह. तुम्हाला माहिती आहे उपजिल्हाधिकारी पदांची जी भरती आहे MPSC मार्फत, म्हणजे राज्यसेवेमध्ये पहा उपजिल्हाधिकारी पदांची ॲडच येत नाही 2-3 वर्ष झालं. त्याचं नेमकं कारण काय आहे तर पहा, महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांचं पदभरतीचे नियम आहेत ना ते बदललेले आहेत. पूर्वी व्हायचं काय पहा, तर अगदी आपल्याकडे 50% पदभरती जी होती म्हणजे उपजिल्हाधिकारी, ओके, डेप्युटी कलेक्टर जे पद होतं पूर्वी 50% पदोन्नती आणि 50% पहा डायरेक्टली लोकसेवा आयोगाकडून ते भरलं जायचं. पण आता त्यांनी काय केलंय, 60% पदोन्नती आणि 40% परीक्षा, अशा पद्धतीने त्यांनी डायरेक्ट भरती असं त्यांनी ठेवलेलं आहे रेशो. मग यामुळे काय होतं पहा, जरी ॲड आली तरी फक्त 1 ते 2 जागा तिथे येतात. मग 1 ते 2 जागेमध्ये पहा आरक्षण जर तुम्ही तिथे लावलात तर हे भेटतच नाही, एखाद्या संवर्गासाठी ती जागाच येत नाही. मग हे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक सध्याला होत आहे. तसंच पहा नायब तहसीलदार आणि तहसीलदारचं पण झालेलं आहे. नायब तहसीलदाराला पहा त्यांनी परत तिथं पण त्यांनी चेंज केलं आहे आणि काय म्हणू शकता कुठे गेलं, तहसीलदार पदासाठी त्यांनी दिलेलं आहे. पहा पूर्वी होतं पूर्वीच्या सेवा भरतीनुसार तहसीलदारांची 33% पदे थेट परीक्षेच्या माध्यमातून भरण्यात येत होती, आता ती 40% करण्यात आले. म्हणजे तहसीलदार पदाच्या जी जागा आहेत ना त्या यावर्षी मे बी वाढू शकतील असं त्यांचं मत आहे. बरोबर. व आता 60% जी पदं आहेत ना ती काय केली जाणार आहेत तर पदोन्नतीने भरली जाणार आहेत तहसीलदार पदांची. ओके, मग अगदी पहा थोडंसं नियमामध्ये हे चेंज होणार आहे. पण माझ्या तर मते असं असेल पहा की तुम्ही तयारी कशाची करत आहात तर राज्यसेवाची उत्तरलेखनाची वगैरे तयारी करत आहात. तर माझ्यापैकी माझ्याकडे जे विद्यार्थी उत्तरलेखनासाठी आलेले आहेत ना त्यांनी प्लीज तुम्ही डायरेक्टली UPSC जर केला तर ते खूप बेटर असेल. म्हणजे डायरेक्टली म्हणण्यापेक्षा किंवा अगदी पहा तुम्ही UPSCचा पण फॉर्म नक्की भरा किंवा ती परीक्षा पण नक्की द्या. ओके, कारण पहा तुम्ही हे सगळं जे अभ्यास करणार आहात ना तेच अभ्यास पण UPSC मध्ये पण आहे. ओके, व मी जे उत्तरलेखन वगैरे तुमचं क्वालिटी वगैरे चेक करत आहे अगदी त्या पद्धतीनेच तुमची क्वालिटी वगैरे तिथे येत आहेत. मग तुम्ही स्वतःला तिथं बंधन लावून घेऊ नका किंवा इथं काही असेल का वगैरे, तसं बिलकुल नाही, तसं विचार नका करू प्लीज.
आता सध्याला सोर्सेस पण तशा पद्धतीने चांगले येत आहेत. त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे आहे, या सर्वांचा फायदा जर करून घेतला तर तुम्ही नक्की UPSC क्रॅक करू शकता व तिथे डायरेक्टली DC पेक्षा तुम्ही IASच प्राधान्य तिथं नक्की द्या. ओके, माझं तर हाच म्हणणं असेल, UPSCला तुम्ही प्लीज प्राधान्य द्या. ओके, म्हणजे अगदी ह्याच्यामध्ये पडूच नका. कारण पहा, तुम्हाला माहिती असेल, जरी आता अगदी जे विद्यार्थी माझ्याकडे डिसेंबरपर्यंत आहेत त्यांच्यासाठी बोलतोय मी, तर पहा डिसेंबरपर्यंत तुमची मेन्सची तयारी अगदी चांगल्या पद्धतीने होणार आहे व जानेवारीपासून जर तुम्ही फक्त प्रिलिमची जर तयारी केलात, ओके, हां, आता प्रिलिमसाठी पण आपण तशा पद्धतीने नक्कीच प्रयत्न तिथं करूयात. पण UPSCसाठी मी जास्त करून MPSC प्रिलिमबद्दल मी जास्त बोलू शकणार नाही, कारण माझं तिथं झालेलं नाही आहे MPSC प्रिलिममध्ये. पण UPSCबद्दल मी नक्कीच चांगल्या पद्धतीने तुम्हाला गाईड करेन. ओके, तर पहा, जानेवारी ते मेपर्यंत आपण चांगल्या पद्धतीने जर प्रिलिमची तयारी केली UPSCच्या, तर ते आपण नक्कीच तुम्हाला एज मिळेल. पहा, व तुम्ही मेन्सची ऑलरेडी तयारी केली आहे, मराठी माध्यम असेल तर ठीक आहे, तरी पण तुम्ही चांगलं तयारी केलेली आहेत. त्यामुळे नक्कीच पहा, पुढल्या वर्षीची जी UPSC आहे ती तुम्ही नक्की क्रॅक करू शकता. ओके, त्यामुळे नक्कीच शक्य झालं तर तुम्ही त्याकडे पण लक्ष देऊ शकता. पहा, कारण इथे पदांची संख्या थोडीशी कमी आहे किंवा अगदी MPSCचे थोडेसे प्रॉब्लेम कसा आहे, म्हणजे मी टीका करत नाही आहे. पहा, फक्त तुम्हाला एक सांगत आहे, तुमची कॅपॅसिटी पण आहे. पहा, UPSC पण तुम्ही नक्की देऊ शकता. कारण मी ज्यावेळेस MPSCकडे किंवा मी MPSC न देण्याचं कारण हे एक होतं. पहा, की अगदी मी तयारी करत आहे UPSCच्या सगळ्या सब्जेक्टची मी इथं तयारी करत आहे, बरोबर. पण प्रॉब्लेम कसा आहे, पहा, तेवढ्या पद्धतीला किंवा त्या परीक्षेसाठी जे न्याय मिळणं आहे ना, ते मिळत नाही आहे. कारण पहा, आपण एवढं मोठं सिलेबस तिथं वाचत आहात किंवा सगळं काही तिथं करत आहात व तुम्हाला पद काय भेटत आहे, तर सहाय्यक अशा पद्धतीचे पद मिळत आहेत. हां, ती पण क्लास 1 आहेत, मान्य करतो, परंतु UPSC मधलं IAS जे पद आहे ना, त्याला कोणी चॅलेंज करू शकणार नाही, हे एक सत्य आहे. ओके, व नायब तहसीलदार किंवा अगदीच काय म्हणू शकता डेप्युटी कलेक्टर वगैरे ही तर पदच आले नव्हते ॲडमध्ये. मग यासाठी थोडंसं माझं मन तिथं हे झालं. आता अगदीच प्लीज तुम्ही याला निगेटिव्ह पर्स्पेक्टिव्हने नका घेऊ, तर प्लीज तुमची कॅपॅसिटी आहे या नात्याने घ्या व नक्कीच IAS तुम्ही होऊ शकता. या निमित्ताने प्लीज तुम्ही थोडंसं एकदा परत विचार करू शकता की UPSC द्यायची आहे आपल्याला म्हणून. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला, आता दुसरे आर्टिकल्स आपल्यासाठी गरजेचे नाहीत. एक पदतालिका इथं दिलेली आहे, आय थिंक इथे पदतालिका दिली नाही, ती पदतालिका मी इंडियन एक्सप्रेस किंवा द हिंदूमधून घेऊन तुम्हाला पाठवेन. जे राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारत देशाने किती पदकं जिंकली, ती पदतालिका आपल्यासाठी महत्त्वाची आहे. ती नक्कीच तुम्ही पाठ करून ठेवायची आहे. कंबाईन परीक्षांना वगैरे नक्की विचारलं जाऊ शकेल. तर इथं आपण इथं थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. धन्यवाद.